जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरात पाकिस्तानी बनावटीची ब्युटी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी अन्न औषध विभागाच्या मदतीने संयुक्त कारवाई करत मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहर पोलिसांना शहरात पाकिस्तानी उत्पादनांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार फूड इन्स्पेक्टर सोमनाथ बाबासाहेब मुळे यांच्या सहकार्याने शहरातील गोल्डन शॉप येथे छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान गोरी ब्युटी क्रीम मेड इन पाकिस्तान तसेच गोरी डे आणि नाईट ब्युटी क्रीम या पाकिस्तानी बनावटीच्या उत्पादनांचे एकूण 22 सॅम्पल आढळून आले। पोलिसांनी हे सर्व सॅम्पल जप्त केले असून दुकान चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। ही उत्पादने नेमकी कुठून आणण्यात आली, त्याचा पुरवठा कोणाकडून करण्यात आला आणि आणखी कुठे त्यांची विक्री होत आहे याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली आहे। काल आमचे डीबी पथक आहे त्यांना आपल्या इथं पाकिस्तानी क्रीम मिळते अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सदर विभाग आम्ही पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि आमचे डीवायएसपी सर त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्या संदर्भात आम्ही जे फूड इन्स्पेक्टर आहेत सोमनाथ बाबासाहेब मुळे यांचे संपर्क साधला आणि त्यांच्यासह पूर्ण पथक घेऊन आम्ही गोल्डन शॉप आहे तिथे जाऊन शोध मोहीम, झडती मोहीम घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला गोरी ब्युटी क्रीम मेड इन पाकिस्तान त्याच्यामध्ये गोरी डे अँड नाईट ब्युटी क्रीम अशा 2 प्रकारच्या ब्युटी क्रीम मिळाल्या। त्यात पहिल्या प्रकारामध्ये 14 आणि 2 16 आणि दुसऱ्यामध्ये 6 अशा एकूण 22 बाटल्या मिळाल्या। ते 22 बॉक्स आम्ही सॅम्पल सगळे कलेक्ट केले। त्यातले काही सॅम्पल्स मुळे साहेबांनी पुढील तपासणी आम्ही ताब्यात घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी आहे त्या आरोपीला देखील आपण तपास आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याकडे पुढील चौकशी करत आहोत त्यांनी माल कुठून आणला आणि काय केलं। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।